नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवतोय मस्त असं प्रोटीन बार. तुम्ही पाहू शकता प्रोटीन बार अगदी परफेक्ट बार झालेले आहेत आणि याच्यामध्ये जे काही मी ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत म्हणजे सुकामेवा तो अगदी परफेक्ट प्रमाणात वापरलेला आहे. म्हणजे केसांच्या समस्या, स्किनच्या समस्या किंवा ज्यांना प्रोटीन वाढवायचं आहे, जिम जॉईन केलेलं आहे, वेट लॉस किंवा मग वेट वाढवायचं आहे, अशा सगळ्यामध्ये उपयोगी पडणारी ही रेसिपी आहे. तर याच्यामध्ये मी अशा प्रकारे काजू, बदाम घेतलेले आहेत. तर काजू अशा प्रकारे अर्ध्या अर्ध्यामध्ये तुकडे करून घेतलेत आणि बदामही अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे घेतलेले आहे पिस्ता आणि इथे मी खजूर घेतलेला आहे. खजूरही मी त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. इथे मी एक 300 ते 350 ग्राम गूळ घेतलेला आहे. शिवाय इथे अंजीर आणि काळ्या मनुका घेतलेल्या आहेत. तर कुठले इन्ग्रेडियंट्स कसे वापरायचे ते सर्व मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अगदी डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, शिवाय सूर्यफुलाच्या बिया आणि इथे कलिंगडच्या बिया घेतलेल्या आहेत. सफेद तीळ इथे मी साधारण 150 ग्राम घेतलेलं आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स म्हणजे सर्व जे सुकी ड्रायफ्रूट्स आणि ह्या जे सीड्स आहेत म्हणजे बिया, शिवाय अंजीर आणि काळा मनुका, हे सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये. हे काजू आणि बदाम आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत. तर इथे सर्वात आधी मी काजू भाजून घेत आहे. तर हे भाजायची सुद्धा पद्धत आहे. याला अजिबात डाग पडू द्यायचं नाही. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आणि हलकं हलकंसं आपल्याला हे सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर काजू भाजून झाल्याच्या नंतर त्याच पॅनमध्ये मी इथे बदामसुद्धा भाजून घेते आणि बदामचे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पातळ असे मी स्लायसेस करून घेतलेत, जेणेकरून ते व्यवस्थित असे भाजले जातील. तर थोडेसे छान कुरकुरीत व्हायला आल्याच्या नंतर बदामही काढून घ्यायचे आहेत आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला पिस्ता जो आहे तोही भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पिस्ता शिवाय अक्रोडही घालू शकता, पण मला हे ड्रायफ्रूटचे बार आहे ते बाहेरगावी पाठवायचे होते आणि ते जास्त काळ तिकडे राहणारे होतं, त्यामुळे मी त्याच्यामध्ये अक्रोड घातलेला आहे. बऱ्याच वेळेला अक्रोड घातल्याच्या नंतर साधारण एक 8-15 दिवसानंतर त्याला एक वास यायला सुरुवात होते, त्यामुळे मी याच्यामध्ये अक्रोड यूज केलेलं नाही. तुम्हाला इन्स्टंट जर करून खायचं असेल म्हणजे अगदी एक 8-10 दिवसामध्ये, तर तुम्ही त्याच्यामध्ये अक्रोड घालू शकता. तर इथे मी अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स आणि सीड्स भाजून घेतल्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये मनुकाही घातलेले आहेत आणि काळा मनुका शक्यतो सीडलेस घ्यायचे म्हणजे बिया नसलेल्या घ्यायचे आणि ते छान असं पॅनमध्ये भाजून झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद व्हायला येतात आणि थोडेशा फुगतात. त्यानंतर याच्यामध्ये अंजीरचे सुद्धा आपल्याला तुकडे करून घालायचे आहेत. अंजीरही गरम केल्याच्या नंतर मऊ होतं म्हणजे अगदी सॉफ्ट होऊन जातं. तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण एक 3 ते 4 मिनिटानंतर मनुका आणि अंजीर छान मऊसूद झालेलं आहे. हे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला एका फूड प्रोसेसरमध्ये किंवा मग मिक्सरमध्ये किंवा हँड मिक्स ज्यांच्याकडे असतं, हँड ग्राइंडर असतं, त्याच्यामधून थोडं थोडं बारीक करून घ्यायचं आहे. अगदी जाडसरही ठेवायचं नाही, अगदी बारीक म्हणजे अगदी पावडरही करायची नाही. तर अशा प्रकारे सर्व जे सुके जिन्नस होते ते मी छान असे बारीक करून घेतले. शिवाय गूळ छान खिसून घेतलेला आहे आणि खजुराची आपण पेस्ट करून घेतली. शिवाय मनुका आणि अंजीरची सुद्धा आपण इथे पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता एका पॅनमध्ये आपल्याला छान एक वाटीभर तूप गरम करायचं आहे. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ. तर इथे मी साधारण 350 ते 400 ग्राम गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ आपल्याला फक्त वितळवायचा, त्याचा पाक वगैरे न करता फक्त तुपामध्ये हा गूळ वितळवून घ्यायचा आहे आणि गूळ चांगल्या प्रतीचा घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर आपल्याला गूळ छान वितळल्यावर त्याच्यामध्ये घालायचे खजुराची पेस्ट. तर खजूरसुद्धा आपण इथे छान असे भाजून घेतले होते. मनुका आणि अंजीरची पेस्टसुद्धा आपण ह्याच्यामध्ये छान घालून घ्यायची आहे, कारण इथे आपण सर्व जेव्हा ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये फूड प्रोसेसरमध्ये जेव्हा बारीक करून घेतले तेव्हा मिक्सरमधून अंजीर, मनुका आणि खजुराची सुद्धा आपण पेस्ट करून घेतली होती. ही पेस्ट गुळामध्ये आपल्याला साधारण एक 3 ते 4 मिनिट छान अशी लो फ्लेमवरच परतवून घ्यायची आहे, ती छान एकजीव होईपर्यंत आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून तुम्ही पाहिलंच असेल की मी याच्यामध्ये 1 वाटी मध घातलेलं आहे. चांगलं मध याच्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर साधारण एक 1.5 चमचा मी इथे जायफळ वेलचीची पावडर घातलेली आहे, त्यामुळे छान सुवास येतो. आणि आता आपल्याला ही छान पेस्ट आहे ती थोडीशी थंड करून घ्यायची आहे. इथे आपले सर्व ड्रायफ्रूट जे आपण बारीक करून घेतले होते तेही छान थंड झालेले आहेत. ते सर्व एका मोठ्या परातीमध्ये एकत्र करून घ्यायचे. त्यासोबतच आपण जे तीळ घेतले होते, तीळ शिवाय भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि कलिंगडच्या बिया हे सर्व एकत्र करून याच्यामध्ये आपण जो
गुळाचा जो मिश्रण बनवून घेतलं, गूळ, खजूर आणि अंजीर मनुक्याचं, ते सर्व एकत्र करून अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं आपल्याला इथे मिश्रण जे आहे गुळाचं ते गरम असल्यामुळे स्पॅच्युलाने त्यानंतर हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं. इथे मी जो ट्रे मगाशी सेट करून ठेवला होता बटर पेपर लावून, त्याच्यामध्ये थोडी मी इथे पिस्ताची पावडर जी आहे ती खाली लावली आहे. आणि आता हे बाकीचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून छान असं सेट करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता इझिली स्पॅच्युलाने छान असं स्प्रेड होतं आहे. याचा अर्थ मिश्रण आपलं छान मऊसूद आहे. हाताच्या साहाय्याने छान प्रेस करून याला छान एक बारचा शेप म्हणजे बर्फीचा शेप असं तो देण्यासाठी आपण हे सेट करायला साधारण एक अर्धा तासासाठी बाहेरच ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही. वरून सुद्धा मी थोडीशी पिस्ताची पावडर टाकलेली आहे, त्यामुळे हा बार दिसायला खूपच छान दिसत आहे. तर अशा प्रकारे तेवढ्या मिश्रणमध्ये माझे हे 2 चौकोनी असे ट्रे जे आहेत ते भरून बार तयार झालेला आहे. तर वजनी पाहिलं तर हे सर्व जे बार आहे तो आपला साधारण एक 3.5 ते 4 किलोपर्यंत झालेला होता. आणि आता याचे आपण पीसेस करून घ्यायचे आहेत. तर नॉर्मली जसा बार असतो, जसं मार्केटमध्ये भेटतं ड्रायफ्रूट बार, त्या प्रकारे मी अशा प्रकारे लांबट असे त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला मी इथे दाखवते की आतमध्ये किती छान मऊसूद असा आपला बार झालेला आहे. आणि खायला तर इतका टेस्टी होतो. आणि याच्यामध्ये अगदी गुळाचं प्रमाणसुद्धा आपण बेतातच घातलेलं आहे. पण खजूर, अंजीर आणि काळा मनुका हे तिन्हीचं मिश्रण केल्यामुळे या बारला गोडी खूपच सुंदर आलेली आहे. आणि याच्यामध्ये मी फक्त अक्रोड घातलेलं नाही, कारण अक्रोडमुळे थोडंसं नंतर कडवटपणा येतो. तर हे जे बार आहे ते मला बाहेरगावी माझ्या मुलाला पाठवायचं होतं आणि तिकडे जास्त काळ राहणार, शिवाय ते कुरिअरमध्येही 10 ते 15 दिवस राहणार होतं. त्यामुळे मी त्याच्यामध्ये अक्रोड घातलेलं नाही. आणि तुम्ही या सर्व प्रमाणामध्ये साधारण एक 250 ग्राम अक्रोड म्हणजे पाव किलो अक्रोड घालू शकता. तर अशा प्रकारे आपलं बार मस्त परफेक्ट सॉफ्ट आणि अगदी टिकाऊ असं बनून तयार झालेलं आहे. सर्वांसाठी सर्वांच्या हेल्थसाठी, स्किनसाठी, हेअरसाठी मस्त अगदी बेनिफिशियल आहे. तर ही बारची रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.